बंधूंनो, जय शिवराय. योगेश भाऊंच्या लोकप्रिय चॅनलमधून आम्ही आपल्याला आत्ताचं लाईव्ह फुटेज दाखवत आहे नाथसागरात. या 12:30 वाजेला हे लाईव्ह चालू आहे. 2,500 क्युसेक्सनं जे पाणी सुटत आहे, 2.5 लाख ते 2.5 लाख क्युसेक्स पाण्याचा आम्ही तुम्हाला लाईव्ह फुटेज दाखवत आहे. अनेक पैठणमधील परिसरातील लोक स्वतःच्या शेतीमालाचं दुःख विसरून शेतात तर काही जाता येत नाही, हे पाणी बघायला आले. या पाण्यात पण भरपूर शेतकऱ्यांचं काय पाण्याने दुःख होऊन आणलं असताना त्याची चिंता नाही. पण चला बघण्याला माझ्या राहिले जवळ असल्यामुळे जसा 2006ला पूर आला होता तोच दृश्य आता आहे. आपण या लाईव्हच्या माध्यमातून बघू शकतो. अनेक शेतकऱ्यांची पिके पण वस्तू झाली. हे समोर जे दिसतंय नदी पात्राच्या पलीकडे, तिकडे सगळे केळीचे ऊसाचे बगीचे पूर्ण घरादारांनी पाणी शिरलेले. हे पात्र कमीत कमी पलीकडे 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर पाणी असतं. बघू शकता या परिसर आहे पण संपूर्ण नागपूर परिसर पाण्याच्या वेड्याने झालेला आहे. आपल्या या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत. आणि वरती परत पावसाचा पण यायची शक्यता आहे. तुम्हाला वरचं पण ढगाळ वातावरण दाखवत आहोत. अवघ्या काही क्षणात पाऊस पण चालू होण्याची शक्यता आहे. तरी जे प्रेक्षक आमच्या लोकप्रिय चॅनलला बघत आहेत गोदावरी काठचे, त्यांनी सतर्कतेत राहावं. पाणी वाढण्याची शक्यता आहे. अनेक पक्षी जे या कडीच्या झाडावर होते त्यांचं घरटे होऊन गेलेले. अस्ताव्यस्त पक्षी उडत आहे. मोठ्याले झाडं पण इथं आम्ही तुम्हाला दाखवू शकतो की जे झाडं पण पाण्याच्या वेगापुढे पूर्णतः झोपलेले आहेत. वडाचे, पिंपळाचे मोठ्याले नदी काठचे झाडं होते पूर्णतः खडीतले घरटेच पक्ष्यांचे रात्रीतून नष्ट झालेले आहेत. निसर्गाने जसं माणसावर घाला घातला तसं पशु पक्ष्यावर पण या पावसाचा आणि मित्र अवतार यांना तिथं बघायला मिळत आहे. आणि अवघे 27च्या 27 दररोज आमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हे हृदयद्रावक चित्र दाखवत आहोत. नाशिकच्या काळाराम मंदिराचं पाणी आणखीन वसराला तयार नाही. ओव्हरफ्लो पाणी वरून गोदावरीला असल्यामुळं खाली पण विसर्ग वाढत आहे. आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस हे पाण्याची क्षमता या दगडाच्या खाली होती, आता डबल वाढत आहे. त्यामध्ये